नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांना विचारले जाणारे सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या हा घटक पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. हा घटक पाहणार आहोत. कुठली एक्झाम असू द्या, ऑनलाईन, ऑफलाईन, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक किंवा कुठलीही सरळ सेवा भरती असू दे, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन हा घटक विचारला जातो म्हणजे जातो. या सिम्प्लिफिकेशनमध्ये पदावली विचारली जाते. पदावली सोडवण्याचे काही नियम असतात. त्या नियमामध्ये प्रथम काय करावं लागतं, प्रथम कंस सोडवावा लागतो व त्यानंतर बॉन्डमास पद्धती म्हणजे आपण त्याला कंचे भागू बेव म्हणतो, या पद्धतीनुसार ते सोडावं लागतं. यामध्ये बॉन्डमास म्हणजे काय, बीचा अर्थ असतो ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस प्रथम सोडवावा लागतो. त्यानंतर ओचा अर्थ असतो ऑफ म्हणजे चाचीचे. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. त्यानंतर असतं यम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार. एचा अर्थ असतो ॲडिशन म्हणजे बेरीज. यस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. हे सर्व आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेऊयात. सिम्प्लिफिकेशनमध्ये अशा प्रकारचे उदाहरण विचारले जाते. त्यामध्ये प्रथम काय पाहिले आपण, कंस सोडवायचा. इथे 2 कंस दिले आहेत. यामध्ये प्रथम हा कंस सोडूया. 8 चौक 32 भागिले 4 गुणिले 6 तसेच ठेवायचे. हा कंस 5 वजा 2, 5 मधून 2 गेले खाली राहिले 3. त्यानंतर आपण पाहिलं कुठली स्टेप करतो आपण, कंचे भागू बे. त्याच्यानंतर चेचा अर्थ असतो इथं गुणिले. 32 भागिले 4, 4 8 32 गुणिले 6 गुणिले 3. यांचा गुणाकार करा. 8 सक 48, 48 गुणिले 3. इथं 8 गुणिले 3, 8 त्रिक 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12 अधिक 2 14. म्हणजे आपला ॲन्सर आलं 144. वर्गमुळात 9/81 अधिक वर्गमुळात 49/81 अधिक वर्गमुळात 64/81. अशा प्रकारचं उदाहरण आपण 2-3 पद्धतीने सोडवू शकतो. त्यामध्ये आपण प्रथम सगळ्यांचं वर्गमूळ घेऊया. 9चं वर्गमुळात 9 असेल तर त्याचं येतं, तो आहे 3चा वर्ग. खाली येईल 9 अधिक 7/9 अधिक 8/9. म्हणजे आपण काय केलं, सगळ्यांचं वर्गमूळ काढून टाकलं. आता वर्गमूळ काढून टाकल्याच्या नंतर आपल्याला करायची यांची बेरीज. तर बेरीज करताना छेद समान आहे म्हणून 3 अधिक 7 अधिक 8 छेदस्थानी 9. यांची बेरीज किती येते, 3 आणि 7 10, 10 ने 8 18, 18/9. म्हणजे आपला ॲन्सर आलं 9 1 9, 9 2 18. ॲन्सर आलं आपलं 2.